तर नमस्कार. चला तर मग मी आज ना तुमच्यासोबत आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही कसा सेलिब्रेट केला तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी माझ्या मैत्रिणींनी सर्वांनी मिळून असं एकत्र येऊन छान असं डेकोरेशन केलेलं होतं. हे जे विठ्ठल रुक्माईचं म्हणजे थीम होती ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि त्यानंतर खूप छान असं सोसायटीतल्या बायकांनी अशी देवीचं स्वरूप इथं साकारलेलं होतं. त्यानंतर असं पतंग वगैरे लावून छान असं स्टेज छोटंसं आम्ही तयार केलेलं होतं आणि हे हळदी कुंकवाची रांगोळी माझ्या मैत्रिणीने काढलेली आहे आणि आम्ही सर्वांनी तिला थोडीफार मदत केली. त्या खूप छान रांगोळी काढतात. असं मस्त हळदी कुंकू सण सौभाग्याचा असं छान त्याच्यावरती लिहून वगैरे एक साडीचं असं डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर इथं साऊथ इंडियन जे आहेत त्यांनी अशी छान फुलांची रांगोळी काढलेली होती. खरंच खूप सुंदर दिसत होती आणि ही लक्ष्मी तरी एकदम भारी खूपच मस्त दिसत होती. आणि इकडं असं विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्यानंतर फुलाचं डेकोरेशन केलेलं होतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यामध्ये तुम्हाला आज म्हणजे थोडीफार माझी झलक पाहायला भेटणार आहे. मीही थोडीफार तयारी केलेली होती. फायनल लुक हा काही असा होता. त्यानंतर ही मी अशी थोडीशी माझी तयारी केलेली होती आणि इथं एकमेकींना आम्ही मैत्रिणींनी हळदी कुंकू लावलं. खूप साऱ्या मैत्रिणींनी असं एकमेकींना हळदी कुंकू लावून तिळगुळ खायला देऊन त्यानंतर एकमेकींना असे छोटेसे गिफ्ट दिलं. हॉटपॉट होतं हे एक छोटंसं हॉटपॉट आहे ते आणि इथं प्रत्येकीने केलेलं होतं. त्यानंतर गेम होतं तेही गेम तुम्ही पूर्ण एन्जॉय करा आणि चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. Up the rock, light it up to the beat. Come on, this reality and that reality. When we come on, baby, do your dirty work.
तर अशा पद्धतीने आम्ही सर्व मैत्रिणींनी मिळून असं छान एन्जॉय केलेलं होतं. खूप साऱ्या फोटोही एकमेक काढलेले आहेत सोबत, ग्रुप फोटो वगैरे सर्वच. खूप मोठी फॅमिली आहे इथं आम्ही आणि खूप साऱ्या मैत्रिणी आहोत आणि सर्वच हेच नाही तर प्रत्येक सण किंवा हे असं एकत्र येऊन साजरं करतो त्याचं खूप छान वाटतं. आणि थोडंसं व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर माझा पहिलाच चालेल. आणि इथं मग त्यानंतर ना इथे एक छान गेम होणार होता, बलूनचा गेम होणार होता. बलून तिथं त्या ह्याच्यापर्यंत नेऊन टाकायचा व्यवस्थित असं, म्हणजे एकाच्या पाठीवरती लावून ते एक वेगळं गेम होतं. तेही खूप छान एन्जॉय केलं त्याच्यामध्ये. मनसोक्त सर्वांनी हसला आणि एन्जॉय केला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून सांगा. आणि याचं पुढच्या पार्टमध्ये आम्ही काही गेम घेतलेले आहे त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग खूप तुम्हाला मजा येणार आहे. तर त्यासाठी हे पार्ट 1 आणि ते पार्ट 2 असणार आहे, तर नक्की पहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय. आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या.